नमस्कार. आज आपण शिक्षण विवेकच्या आनंदोत्सवानिमित्ताने कवितेची कार्यशाळा घेतली आणि त्या कवितेच्या कार्यशाळेला डॉक्टर नीलिमा गुंडी या मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभल्या. गेले 1.5 तास आपण या कार्यशाळेमध्ये मुलांसह पालकही रमले. आता त्या पुढचा टप्पा आहे तो म्हणजे नीलिमाताईंची मुलाखत. नीलिमाताईंची ओळख मगाशी आपण ऐकली, पण तरी एक थोडक्यात करून देते की त्या भाषा अभ्यासक आहेत आणि समीक्षक आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मगाशी बोलताना गप्पा मारताना त्या म्हणाल्या की त्या बालसाहित्यकारही आहेत. अगदी फार पूर्वीपासून त्या लिहित आहेत, पण मधल्या काळात काही कारणाने त्यांची ओळख पुसली गेली आणि आत्ता त्यांची एकामागोमाग एक आलेली पुस्तकं, या पुस्तकांमधून त्या पुन्हा बालसाहित्यकार म्हणून आपल्यासमोर येता आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या पुस्तकांची नावं साधारण अशी आहेत: यमकांची शिडी, आबाळाचा फळा, गट्टी शब्दांची, अर्थाचा पत्ता सापडला, हे आत्ताच आलेलं आहे बाजारात. भाषेची भिंगरी, शब्दगंमत, कानामात्रा, बिचारा माऊस, देवमासा, दुधाचे दात, हे आणि यांसारखे कविता संग्रह, काही कथा संग्रह त्यांचे आपल्याला वाचनासाठी उपलब्ध आहेत. आणि या त्यांच्या बालसाहित्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे सगळं मुलांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं आहे. आणि ते मुलांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं असल्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व आहे. साधारण जेव्हा आम्ही अंकासाठी कथा कविता मागवतो तेव्हा त्या जे येतात ते बालसाहित्य म्हणून येतं, तेव्हा त्याकडे आम्ही वेगळ्या दृष्टीने पाहत असतो. आणि ते वेगळ्या दृष्टीने पाहत असताना मला एक प्रश्न नेहमी नीलिमाताई पडतो की अनेकदा लहान मूल एखादं कथेत आहे किंवा कवितेत आहे म्हणून त्याला बालसाहित्य म्हटलं जातं. खरं तर बाकी त्या कथेची किंवा कवितेची मांडणी बालसाहित्याच्या दृष्टीने झालेली नसते. पण मला इथे तुम्हाला विचारायचं आहे की बालसाहित्य म्हणजे काय आहे आणि तुम्ही ते कसं आम्हाला सांगाल? नमस्कार. हे तर ऐकू. बालसाहित्य म्हणजे बालांसाठी लिहिलेलं साहित्य. पण बालांसाठी लिहिलेलं म्हणजे काय? त्या कथेमध्ये फक्त एखादा लहान मुलगा आहे, पण सगळी कथा प्रौढ अशा प्रकारच्या अनुभवाच्या वळणाची असेल तर ते बालसाहित्य ठरत नाही. तर मुलाच्या मनाची जी एक संवेदनशीलता असते बालमनाची, त्याची जी ठेवण असते, निरागसता आहे, नंतर स्वतःचा एक वेगळा तर्क असतो, त्यांचा तर्क करण्याची पद्धतच वेगळी असते, त्यांची भाषा वेगळी असते, भाषेची लय वेगळी असते, त्या वयात ती भाषा बदलत जात असते. ही जी काही बालमनाची वैशिष्ट्ये आहेत ती ज्या टिपलेली आहेत अतिशय तरलतेनी, तीच उत्तम बालकथा असते. नाहीतर ती मोठ्यांची कथा आणि लहान एक पात्र लहान मूल आहे असं राहतं. तेव्हा लेखकाची जी दृष्टी आहे ती दृष्टी कशाला महत्त्व देते आहे? त्या बालमन केंद्रस्थानी आहे की वेगळाच अनुभव आहे, त्यात एक पात्र म्हणून लहान मूल आहे? ह्याला फार म्हणजे ह्याच्यावरनंच एक ठरणार आहे काय नेमकं ते. खरं तर नुसतं एखादं लहान मूल कथेमध्ये पात्र म्हणून येणं म्हणजे ती बालकथा किंवा बालसाहित्य नाही असं आत्ता तुम्ही म्हणालात. पण त्याबरोबरीनेच ना मला अनेकदा असं वाटतं, जेव्हा संपादन करते किंवा अनेकदा वाचते देखील, इतर काही जेव्हा वाचनात येतं तेव्हा बालसाहित्याच्या भाषेकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. तर ते लक्ष कितपत द्यायला हवं आणि कशा प्रकारचं असायला हवं? म्हणजे आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मुलांची भाषा कान देऊन ऐकली आई वडिलांनी असंच झालेलं नाही आहे आणि टिपून ठेवली आहे. काय आहे, आपल्याकडे आईला विचारलं तर मग ती पटापटा सांगते बरं का, की हा ना की 4थ्या महिन्यामध्ये पालथा पडला, अमक्या पडला, अमुक झालं, चालला अमुक दिवशी, अमुक महिन्याचा, बोलला अमुक. काय बोलला? कधी बोलला? मग पुढे काय बोलला? दर महिन्याला काही लिहिलंय का? नाही. ते म्हणजे तोंडावर नसतंच ते, ती वाढच माहीत नसते की मुलांनी भाषा कशी शिकली. माझ्या मुलीची मी डायरी ठेवली होती अगदी लहान असल्यापासून, की ती 1 वर्षाची असल्यापासून काय अक्षरं बोलते, तिला काय कळतं, तिची शब्दसंख्या किती होती. आणि मग तेही सगळं त्याच्यावरून मी शब्दांची पहाट असं माझं पुस्तक आहे, ते पहिलं आलेलं आहे. आणि ते इतकं अद्भुत होतं सगळं ते, म्हणजे खूप नवीन कळलं की मुलं तर्क कसे करतात हे कळलं नाही तर आपण काय मुलांविषयी लिहिणार.
मुलांची भाषाच माहीत नसेल तर आपण काय मुलांशी लिहिणार. खूप गमती आहेत. त्यामुळे माझ्या साहित्यामध्ये मला मुलांच्या भाषेकडे मी फार कान देऊन असते आणि टिपत असते ती भाषा काय आहे ते. मला आठवतं आहे एकदा माझी मुलगी शाळेतनं आली, अशी पहिलीत वगैरेच असेल, आणि म्हणाली उद्या एकादशी आणि परवा बेदशीची सुट्टी आहे. कारण ईदची सुट्टी होती दुसऱ्या दिवशी, तर तिने करून टाकलं. एकानंतर बे असतं नाही का, बे म्हणजे 2, एकादशी आणि बेदशी. मला ते इतकं छान वाटलं, मी टिपून ठेवलं. आणि मग मी शब्दांची गंमत म्हणून माझं पुस्तक आहे, त्यात मी एक असं लिहिलं आहे की म्हणजे छोटे छोटे असे मी शब्दांच्याकडे लक्ष वेधणारं ते पुस्तक आहे, शब्द गंमत. की बे हे जे आहे ना, ते बेजबाबदारमध्ये नकारात्मक येतं, पण प्रत्येकाला तर नकारात्मक असतं असं नाही. बेदाणे मध्ये नकारात्मक नाही आहे. म्हणजे ही बारकावे कळायला मग एकदा ती गोष्ट सांगते आजोबा, आणि त्यात राजपुत्र बेशुद्ध झाला. मुलगा विचारतो, तो ऐकणारा छोटा, 2दा शुद्ध झाला. आता हे मला सुचायला कारण म्हणजे मुलीच्या प्रश्नातनं मला हा तर्क उलगडला होता. म्हणजे आपण जी भाषा गृहीत धरतो आणि शिकवतो, लिहा याचा अर्थ अमुक, पण आपण मुलांना विचारतच नाही की तुला काय वाटतंय, आणि त्यांना वाटायचे चूक आहे असा शिक्का मारायचा नाही. त्यांचा लॉजिक, त्यांचा तर्क विचारायचा, तो फार महत्त्वाचा असतो. तो आपल्यालाच नवीन दृष्टी देतो आपल्या भाषेकडे पाहायची. खूप मजा आहे. आमच्या शाळेतल्या कॉलेजची मुलंसुद्धा, म्हणजे ती पण मुलंच काही वयापर्यंत, एका मुलाने त्या लावणीतल्या सुंदरीचं वर्णन करताना लिहिलं, ती सिंहीण कटी होती. त्याच्या दृष्टीनं एखाद्या स्त्रीला सिंहगटी कसं म्हणायचं, म्हणजे मुळात भाषेमध्येच चूक आहे ना. सिंहीण म्हणायला पाहिजे, सिंहीण कटी होती. म्हणजे आपण भाषेमध्ये प्राण्यांच्या लिंगाचा विचार करत नाही. वाघ, सिंह म्हणजे वाघीण, असं इतके बारकावे नसतात. आपण जेव्हा उपमा अलंकार वापरतो तेव्हा हे त्यांनी ते दुरुस्तच करून टाकलं त्याच्या दृष्टीनं. तेव्हा हे तर्क त्यांचे जाणून घेतले पाहिजेत. म्हणजे आपण ज्यांना मुलांच्या चुका म्हणतो, त्या चुका म्हणजे नवीन एक वाट असते भाषेकडे पाहायची, आणि ती जर आपण कुतूहलाने त्यांना तेवत ठेवलं तर मग आपल्यालाही कळतं की अरे खरंच की आता पाढे म्हणतात मुलं. एकाने विचारलं की 19, 29, 39 करत करत तुम्ही 89 पर्यंत आला आणि 99 कुठून आलं, 100 का नाही. अरे आपल्या लक्षात आलं नाही. म्हणजे ही जी लय आहे ती लय त्यांच्या कानाला बरोबर कळली, त्याच्यामध्ये खटकलं. म्हणजे आपल्याला जे अपवाद वाटतात ते अपवाद म्हणजे त्यांच्या दृष्टीने लईचा भंग आहे. सगळं छान चाललं आणि हे काय एकदम वेगळं झालं. म्हणजे त्यांचे प्रश्न बरोबर असतात त्यांच्या दृष्टीनं, त्यांचं तर्क करणं बरोबर असतं. त्या दृष्टीनं आपण गेलं पाहिजे. आणि ही मला जेव्हा वाट कळली तेव्हा माझ्या कवितेला नवीनच धुमारेच फुटले. म्हणजे खूपच गमती आहेत त्यात तुला सांगायला. म्हणजे मी आता म्हणजे मी गोष्ट सांगायची आहे ना, तर म्हणजे मुलं कशी प्रश्न विचारतात ना आपल्याला, अक्षरशः म्हणजे ते हरवतात. मी अशी गोष्ट सांगत होते आणि मुलीने विचारलं की काय तर कृष्णाची, आणि त्याला उखळीला बांधलं वगैरे. पटकन थांबली ती काय मित्रमैत्रिणी बरोबर होते ना, तिने मला थांबवलं आणि विचारलं, आई आपल्या घरी उखळ नाही आहे ना. म्हटलं नाही. आता सांग तू, म्हणजे माझ्यावर प्रयोग होणार असेल तर मला गोष्ट ऐकायचीच नाही आहे. तू कसली प्रस्तावना करतेस, उखळ वगैरे बांधलं वगैरे. किती सावध आहेत मुलं आता, आणि त्यांना सांगायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला इतकं परजून राहावं लागतं, तयार राहावं लागतं. प्रश्न काय अंगावर फेकतील माहीत नाही. तसंच आता मी तर माझा हा बहर पुन्हा आला आहे तो माझ्या नातीमुळे आला आहे. तिने तर एकदा माझी फारच फिरकी घेतली. 2.5 वर्षाची मुलगी, आणि मी तिला 1 वर्षापासून खूप ऐकवते. म्हणजे ती नशीब ऐकत होती, ऐकून घेत होती माझं. इतक्या कविता ऐकवल्या तिला, इतक्या कविता ऐकवल्या. लोक म्हणायचे अहो या वयात मुलांना काही कळत नाही. म्हटलं असं काही नाही, सगळं मुरतात. म्हणजे ती दिसायला लागलं ते, आणि मुरलेलं चांगलं. एक दिवस मी काहीतरी गोष्ट सांगितली आणि त्या भटजीनी पोटावरनं हातबीत फिरवला. मला म्हणाली थांब थांब ताबडतोब. तिकडे जवळ ज्या वस्तू होत्या तिकडे ती प्रयोग केला. तिला नवीन कळलं हातबीत हा काय प्रकार आहे नाही का. पिशवी बिशवी, पडदा बिडदा, उशी बिशी. हां आता बोल. म्हणजे तिने त्याचा वापर केला की असं म्हणायचं असतं, आता बोल. आणि मला लक्षात आलं की आपण काही विचित्र बोलतो म्हणजे. आणि त्यातनं मी आजीची भाषाची कविता लिहिली की आजी अशी काय बोलते ही. म्हणजे आपण जे ही अभ्यस्त शब्द म्हणतात त्याला व्याकरणात, पण हे अभ्यस्त शब्द हे शिस्तीत न बसणारे आहेत ना.
ते बरोबर तिने वेचलंय आणि मला हां आता असं का बोलायचं, ठीक आहे आता बोल पुढची गोष्ट सांग. ही जी काही हुशारी आहे ना ती फारच म्हणजे आजच्या मुलांकडे फारच सावध आणि हुशार आहेत. कान तयार आहेत त्यांचे एक प्रकारे. खूप मजा येते त्यांच्याशी बोलायला. त्यामुळे हां बोला तुमचा पुढचा काय प्रश्न. हां आता तुम्ही म्हणालात की तुम्ही विविध शब्दांचा वापर करता आणि हा. मग त्यातली जी काही निवड असते ती हो. मुलं करतात आणि मग त्यावर प्रश्नही विचारतात. हां तर ते प्रश्न विचारत असताना मला तो कानामात्रा हा. भाषेच्या तुमच्या ज्या हो, कविता हो, आहेत हो, हो. त्याबद्दल हो. ऐकायला आवडेल किंवा ळ आणि न ची तुम्ही अगदी हो. कविता केलेली आहे. काय आहे तर मी मुलीच्या नजरेने जेव्हा भाषेकडे पाहायला लागले आणि आता नातीच्या नजरेने पाहते तेव्हा मला लक्षात येतं की आपल्या भाषेत काय कमतरता आहेत. काही वर्णांचा सुरुवातीला वापर करून आपण कधी शब्द तयारच केलेले नाहीत. ळ न हे सुरुवातीला येतच नाहीत, हो की नाही. आणि मग काहीतरी भेंड्या वगैरे खेळताना काहीतरी 2-4 ओळी पद्य केलेले असतात. पद्य काव्य नाही बरं का, पद्य अशा रचलेल्या असतात. त्यांना काही खरं कविता म्हणत नाहीत. मग मला वाटलं नाही आपल्या डोक्यात ह्याच्याविषयी काहीतरी सुचलं पाहिजे. आणि मग सुचलं की म्हणजे तो ध्यास असतो, ध्यास. आणि मग आपल्याला सुचायला लागलं. तशा मी माझी कविता वाचून दाखवते. यमकांची शिडीमध्ये आहे. ळची कविता वाचून दाखवते. ळचा खेळ म्हणजे आता मराठीत भेंडी आली ना तर ळची कविता आहे बरं का, लक्षात ठेवा. ळचा खेळ. ळ बाळ सकाळी सकाळी. आता मी मला लक्षात येईल की प्रत्येक ओळीत मी ळ असलेला शब्द वापरलाय. प्रत्येक ओळीत. ळ बाळ सकाळी सकाळी कळ्यांच्या गंधाबरोबर जाऊन आला आभाळातल्या निळ्या ढगांच्या राशीवर. गडद जांभळ्या फुलांवर त्यांनी काढले ठिपके पिवळे. खळाळत्या झऱ्यालाही शीळ घालून गुंग केले. टळटळीत दुपारी तो वाळ्याचे सरबत प्यायला. मधमाशांचे पोळे पाहून टाळ्या पिटत राहिला. गाता गळा खुल्ला त्याचा शेतमळ्याच्या वाटेवर. आंबा पिकतो रस गळतो सूर आळवले तालावर. जरा काळोख होता त्याला माय मराठीने कुशीत घेतले. जरा काळोख होता त्याला माय मराठीने कुशीत घेतले. आळीमिळी गुपचिळी ळने नकळत मिटले डोळे. ळने नकळत मिटले डोळे. आता हे ळ बाळ येते त्यामुळे मुलांना आवडेल असं आहे. त्यात ळ आहे, ळचा अनुप्रास आहे, ळच्या बाललीला आहेत. त्या सगळ्या खोडकर आणि अशा आल्हाददायक आहेत. आणि त्याचा सकाळ ते रात्र असा एक दिनक्रम आहे. आणि त्यांनी आळीमिळी गुपचिळी हे जे मराठीतलं छान आहे आपण काय म्हणू शब्दप्रयोग तो वापरला आहे. तेव्हा आपल्याकडे जे कानी पडलेलं असतं ते सगळं असं त्याचा एक छान आकार यावा लागतो, तो उत्स्फूर्त यावा लागतो. कविता म्हणजे काही सोपी गोष्ट नाही की चला ठोका सुतार नाही कवी, लक्षात ठेवा. इतकं माप घेतलंय 4x4चं काहीतरी करायचं आहे असं नाही. त्यासाठी खूप अशी उत्स्फूर्तता यायला खूप असा ध्यास घ्यावा लागतो. मगाशी खरं तुम्ही पडणे हो. या क्रियापदावरची हो. कविता ऐकवली आणि आता ही ळ या वर्णावरचीच कविता आली. तुम्हाला एकूण काय वाटतं की बालकवितेला विषयांचं बंधन असलं पाहिजे की नाही? नाही, काही असायचं कारण नाहीये. बालकविता कोणत्याही विषयावर होऊ शकते. एक कविता आहे मला वाटतं सरिता पत्कींचीच आहे, लिहू कशावर कविता. हाच कवितेचा विषय हाच. आणि खरंच आहे काही काही प्रश्न पडतो कशावर कविता लिहायची. आणि मग त्याने खूप असे विषय त्यात आणले तर शेवटी कुहू आणि लिहू असं यमक जुळवून कविता पूर्ण केली आहे. म्हणजे पुन्हा ते कवितेचा घाट छान आलाय तयार. म्हणजे हा एक सनातन प्रश्न आहे की कशावर कविता लिहायची, तर कशावर लिहायचीच नसते ती. म्हणजे हा विषय दिलाय आणि चला याच्यावर निबंध लिहा, ठीक आहे, कविता नाही लिहित आहेत. आपण लिहितो, आपण जरा लिहा म्हणून आणि मुलं पण लिहितात, पण ती बाजूला ठेवा आणि मग नंतर तुम्हाला आणखीन खरीच पुरेल तेव्हाच ती खरी कविता होईल हेही लक्षात ठेवा. आत्ता ही एका फटक्यात सुचली आहे ना ती कविता असेलच असं नाही. त्याची ती प्रक्रिया असते, हळूहळू अजून तिला छान पंख फुटतील आणि मग ती कविता उडायला लागेल छान. तेव्हा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. खरं तर तुम्ही अनेक म्हणजे भाषेची भिंगरी असेल किंवा अर्थाचा पत्ता सापडला सारखी काही पुस्तकं आहेत. तर या पुस्तकांमध्ये तुम्ही फक्त
भाषेकडे बघायचा दृष्टिकोन नाही दिला तर त्या अनुषंगाने ते एक कार्यशाळा आहे मला वाटतं ती अगदी, अगदी. पुस्तकं म्हणजे. अगदी अगदी. तर त्या पुस्तकांची संकल्पना मुळात तुम्हाला कशी सुचली आणि ती सुचत असताना मला असं काय वाटतं विचार बरोबर केला आहे अगदी. तुम्ही? कारण भाषा ही मला स्वतंत्रपणे शिकवायची गोष्ट आहे. म्हणजे साहित्य आणि भाषा, आता साहित्य हे नंतर येईल, आधी भाषाच कळली पाहिजे, त्याच्यातले अनेक बारकावे कळले पाहिजेत. आज तरी चित्र असं आहे, कारण घरोघरी मराठी बोललं जातं असं नाही आहे, शाळेत बोललं जातं असं नाही आहे. मग मुलांना भाषेची सामग्रीच नाही आहे, ती अर्धवट आहे. त्यांना कसं काय कविता आणि साहित्य कळणार? ती आधी घडली पाहिजे सगळी तयारी, त्यांची पूर्वतयारी. आणि माझ्या लक्षात एक आलं की मी नातीला कविता ऐकवत होते ना, कितीतरी शब्द न कळता सुद्धा भाव कळतो. ही जी सूक्ष्मता आकलनात असते. म्हणजे आम्ही सांगते तुम्हाला एक गंमत. मी तिला एक कविता ऐकवली होती. तुम्हाला माहिती असेल गोष्ट कदाचित. बाल असा एक वीर असतो आणि शिवाजी महाराजांना शत्रू कोणतरी मागून येईल तर त्यांना अडवायचं, त्यांचं रक्षण करायचं, हे त्याचं काम असतं. तो तयार असतो अगदी की हो मी करीनच काम. आणि शिवाजी महाराजच वेश बदलून येतात त्याची परीक्षा घ्यायला की हा काय खरंच अडवतोय की नाही. आणि तो इतका तयार असतो की नाही, तर त्यांनी तो शिवाजी महाराजांनाच सांगतो. त्याला काय माहिती पोशाख बदलून आलेले. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या. शिवाजी महाराज काय हे होतात की बापरे काय तयार आहे हा. ही माझी ही कविता म्हणून दाखवली आणि माझी नात भयंकर खुश झाली. तिला फारच ती आवडली. गोष्ट पण सांगितली मी. आणि गंमत म्हणजे एक दिवस तिचे आजोबा तिला काहीतरी कारणाने रागवले. तिने काय करावं, आजोबांशी असं अगदी खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या, उडवीन राई राई एवढ्या. त्या चकितच झाले. म्हणजे तिला एवढं कळलं की ही कविता म्हणजे अस्त्र आहे एक प्रकारचं. म्हणजे भाषा ही भावनांसाठी किती अभिव्यक्ती आपल्या मनात जे आहे ते सांगायला किती महत्त्वाची आहे. लहान मुलांना सुद्धा तो त्यांना रोख कळतो. शब्द सगळे कळले नाहीत तरी सुद्धा की हे आनंददायक आहे, हे दुःखदायक आहे, हे रागायला आहे वगैरे वगैरे. ह्यामुळे मग भाषेला फार महत्त्व आहे. मग ती भाषा तयार कशी करायची. आता बघा मी पहिल्यांदा गट्टी भाषेची भिंगरी लिहिलं. त्यात तर मुलांना नेहमीनं वर्ण हे जिवंत वाटतात. म्हणजे आपल्याला जे क ख ग ग ग वगैरे आपण शिकवतो त्यांना ते प्रत्येक अक्षर जिवंत वाटतं. मी त्यात एक र चा रुसवा नावाचा एक असं लिहिले गोष्ट. र चा रुसवा. र का रुसला असेल सांगा भाऊ. व्याकरण त्यात मी कुठेही आणला नाही शब्द आणि तरीही व्याकरण त्यात आहे. ते शिक्षकाला पण कळलं पाहिजे. आता हा कोणी हातवर गेला का नाही. रचं वैशिष्ट्य काय तुम्ही बघा. सगळी जोडाक्षरं आणि रची जोडाक्षरातली रूपं वेगळी आहेत की नाही. आणि त्याचा र रुसतोय हे काय माझंच असं काय रूप वेगळं इतरांसारखंच नाही. आता हे मुलांना कळतं. त्यांना व्याकरणातलंही कळलं की रची रूपं वेगळी असतात, ते किती प्रकारे वेगळी असतात. आणि तो रुसला का असेल त्याला एक कारण आहे पुन्हा. म्हणजे ते कारण कळलं की मग रोज वेगळा का हेही कळतं. म्हणजे व्याकरण शिकवताना भाषेकडे आपल्यालाही अतिशय सूक्ष्मपणे पाहायला पाहिजे. काय वेगळं आहे र इतर वर्णांपेक्षा. आपण ती वर्णमाला सुद्धा नीट पाहतच नाही आहे. र ला उभी रेषच नाही आहे. अक्षराला त्या उभी रेषच नाही, अर्धी सुद्धा नाही आहे. त्यामुळे त्याची जोडाक्षरातली रूपं वेगळी आहेत. हे कळलं, आपलं वेगळे पण कळल्यावर तो खुश होतो की हां मी वेगळा आहे म्हणजे इतरांपेक्षा. अशी मी जी ती सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत ना त्या शिक्षकांना पण खूप आवडल्या की अरे आम्हाला इथं काय सांगता यायचं नाही. आता आम्हालाही कारणं म्हणजे मुलांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते ओळखून त्यांच्या पातळीवर येऊन उत्तरं द्यायची. हे मी करत गेले की आता गट्टी शब्दांमध्ये ह्याच्यामध्ये अजून एक भाषेची भिंगरीमध्ये अजून एक फार छान असा एक लेख तुम्ही वाचा. तो भाषेची भिंगरी मनोविकासने काढलाय. वरची वरात. वर हा एक शब्द आहे. या प्रत्यय आहे कधी काय आहे. अरे तो कसा वापरतो. टेबलावर पुस्तक आहे, डोक्यावर टोपी आहे. टेबलावरचं पुस्तक टेबलाला चिकटू नये. डोक्यावरची टोपी अशी आत जाते डोक्यात तशी. आणि डोक्यावर पंखा आहे, तो डोक्याला चिकटून नाही आहे पण वरच आहे. काय किती प्रकार. अजून 1 नाही 3 सांगितले मी. बंद माझा लेख ते गोष्ट वाचा. किती वरचे उपयोग आहेत वेगवेगळ्या प्रकारे. वरचे वर
एकावर एक 11, एकावर म्हणजे कुठे ठेवलायचा होता. प्रत्येक ठिकाणी वरचा अर्थ वेगळा आहे. ही भाषेची श्रीमंती आहे. मी जे म्हणतं की भाषा, प्रत्येक शब्द हे चलनी नाणं आहे आणि त्याची किंमत बदलते. हे खरं भाषेचं रहस्य आहे. आपल्या पैशाची किंमत बदलत नाही, ती स्थिर असते. भाषा किती त्यामुळे अर्थगर्भ आहे आणि ती शिकवायला आणि शिकायला त्यामुळे किती आपण वेळ दिला पाहिजे, त्यातल्या गमती सांगितल्या पाहिजेत मुख्य. मग ते आपल्याला काही त्रासदायक वाटत नाही. मुलं रंगून जातील की अरे असं आहे होय, आता आम्हाला कळलं. तसंच गट्टी शब्दांची मध्ये मी असे 2 शब्द जे येतात, आता नाही का आपण कायलं, खाणे, मारणे, पडणे वगैरे खूप आहेत. घालणे, लागणे. लागणे बघा किती प्रकार आहेत. भूक लागते, दगड लागतो. रे काय काय लागतं आपल्याकडे. तहान लागते, भूक लागते, ठीक आहे. दगडही पायाला लागतो. आणखी नाही काय, सुट्टी लागते म्हणजे कुठे लागली आता ती. किती तुम्हाला क्रियापद दिसतील. आता आणखीन असं दिसेल की कोणता क्रियापद आणि कोणता शब्द यांची गट्टी जुळलेली असते. म्हणजे वाघ मराठीतला तरी म्हणजे बाकी भाषांमध्ये तो वेगवेगळे आवाज काढत असेल, म्हणजे त्याचा आवाज काढायचं वर्णन वेगवेगळ्या शब्दांमध्ये असेल. मराठीत तो काय करतो, डरकाळी काय करतो, फोडतोच पाहिजे. वाघाने डरकाळी दिली म्हणजे जांभई दिली वाटेल. डरकाळी फोडतो, काय त्या शब्दाला धार आहे. फोडणं, हवेचा पडदा फोडला जणू काही अशी ती आहे डरकाळी. हे सांगितलं की मुलाला त्या शब्दाच्या ते लक्षात राहतं की हां फोडतो म्हणूनच फोडतो. सिंह गर्जना करतो, असं उलटं सुलटं करू नका कोणी काय केलं ते. हे जे काही म्हणजे हे जर बदललं ना तर मराठीची गंमतच संपली. आपण जेव्हा का हल्ली काय चहा बनवतात, अरे बनवणं मराठीत बनवायला फसवणं आहे. चहा काय माझा तो एक पाठ घेतलाय 10वीला. अशी सुरुवात आहे. बायका विचारते नवऱ्याला की तुला इडली बनवू का, म्हणजे मी माणूस आहे ते बरे, मला तू अजून काही बनवू नको, हे जादूगार आहेस का तू, मला इडली बनवतो आवड करत आहे. तेव्हा बनवणे हा मराठीच्या थाटणीचे जे शब्द आहेत, ते क्रियापद आहेत, त्यांचं वेगळेपण जर संपलं ना तर भाषा संपली. ती नावच बदलायला लागेल अशी स्थिती होईल. इतकी ते महत्त्वाचे. तेव्हा भाषेत नवे शब्द घ्या तुम्ही, पण शब्दप्रयोग, वाक्प्रचार, क्रियापदांचे अनेकार्थी जे काही वापरायचे प्रयोग आहेत, हे भाषेचं जे संरचनात्मक घडणीत्मक जे वैशिष्ट्य आहे तिला धक्का लागता कामा नये. ते फार महत्त्वाचं आहे जपणं. आणि म्हणून मी ते गट्टी शब्दांची लिहिलं. आता अर्थाचा पत्ता सापडला, मी लिहिलं, ते आहे पुस्तक इथे. आता काय आहे, मुलांना शिकवायचं कसं, त्याला कठीण जातं व्याकरण. शिक्षकांना सुद्धा व्याकरण शब्द आणि ते शिकवायला नको वाटतं. म्हणून मी काय केलं, अर्थ कशा प्रकारे चुकतो हे सांगणाऱ्या गोष्टी लिहिल्या मुलांसाठी. आणि त्या गोष्टी 15 गोष्टी आहेत त्या, की त्यातून मग मी असे म्हणजे नावं पण त्याची अशीच दिलेली आहेत की काय तर ऐका कान देऊन. आपण चुकीचा ऐकला शब्द अक्षर म्हणजे आता विना तक्रार, विना तक्रार हे नीट कळलं नाही आणि विना तक्रार केलं तर काय झालं, अर्थ गेला ना. विना तक्रार कुठे आणि विना तक्रार कुठे, म्हणजे न झाला की अर्थ गेला. म्हणजे अर्थ चुकतो कसा यासाठी पहिली अट काय, तर अक्षर नीट कळलं पाहिजे, त्याचा उच्चार. आणि असे वेगवेगळे मी त्यातले मुद्दे घेतले आहेत आणि त्यावर त्या गोष्टी लिहिल्या आहेत. मग त्यामध्ये तुकारामांचा अभंगातली ती ओळ आहे की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तर मुंगी कशी काय साखरेचा रवा असेल. मग आता इथे लक्षात आलं की कवितेची ओळ अशी त्याला प्रत्यय लावून घ्यायची असते आणि शब्द रांगेत घ्यायचे असतात गद्यासारखे करून. आपण त्याला अन्वय लावणं म्हणतात. म्हणजे शब्दांची माळ गुंफूया असंच म्हटलंय मी की मुंगीला जसा मुंगीला करायला लागलं. मग आता तो ला ते प्रत्यय घातला, जसा साखरेचा रवा, रवा म्हणजे कण. म्हणजे मुंगीला काय मिळतं, साखरेचा कण मिळतो आणि ऐरावताला चापकाचा मार मिळतो, आहे की नाही. ऐरावत रत्न थोर, काय उपयोग आहे, तया अंकुशाचा मार. तेव्हा लहानपण का हवं, लहान जी गोष्ट आहे तिला फार छान मिळतं. आता हे कळण्यासाठी त्याची आपल्याला एक फेररचना करावी लागते. आता हे अशी सूत्र घेऊन मी त्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद आला आहे. तर ते अर्थाचा पत्ता सापडला हा जो आनंद असतो की आता मला कळलं. ज्ञानेश्वरांच्या काळातले शब्द कसे होते, अकारांत शब्द उकारांत होते. मग आपल्याला कळत नाही की असे काय आहे, तर ते त्या काळाशी संबंधित आहेत हे कळलं पाहिजे. की त्या काळामध्ये हे शब्द परिमळू, मळू म्हणजे काय, परिमळू म्हणजे परिमळच. आजच्या काळातला असं तोच आहे, हा बदलला नाही. तो त्या काळाचा एक ठसा आहे त्याच्यावर.
असे बारकावे आहेत अर्थ समजून घेताना आपल्याला जे लागले नाहीत ते अर्थ जर आपण समजून घेतले तर मग आपल्याला काही कठीण जाणार नाही. त्यामुळे त्या पुस्तकात तुम्हाला ही अशी वाट दिसेल नवीन की भाषेकडे कसं जायचं, प्रत्येक शब्दाचे अर्थ कसे शोधायचे. टंगळ मंगळ नावाची म्हणजे कविता आहे. हे शब्द फार गमतीदार आहेत. हे अस्सल मराठी आहे तर अभ्यासचा शब्द वगैरे. आता इंग्रजीत त्याचाच असा शब्द वापरतात, हे जोड शब्द इंग्रजीत वापरतात मराठीसारख्या. टंगळ मंगळ म्हणजे कविता आहे. मी त्या शब्दांवर एक कविता केली आहे, कारण शब्द हे मुलांना जिवंत वाटतात, हे लक्षात ठेवा. मुलांसाठी भाषा ही जिवंत गोष्ट आहे, त्याच्यासाठी ती निर्जीव नाही. प्रत्येक गोष्ट जिवंतच असते त्यांच्यासाठी. तर ती टंगळ मंगळ कविता जी आहे ती तुम्हाला मी वाचून दाखवते. टंगळ मंगळ जुळे भाऊ, बरोबर वाटतं ना, नावं वाटतात टंगळ आणि मंगळ. टंगळ मंगळ जुळे भाऊ, दोघे म्हणत वेळ खाऊ, खेळत राहू हसवत राहू, अगदीच काही सुचलं नाही तर मग दोघे भांडत राहू. गंमत म्हणून एक दिवस उगाच आपले भांडत बसले, इतके भांडले की मग त्यांचे शब्दच बनले. म्हणजे निर्मितीच झाली जणू काही टंगळ मंगळ ह्या शब्दाची. अशा प्रकारे कल्पना करून एक गोष्ट तयार केली त्याची मी. तेव्हा शब्दांकडे कुतूहलाने पाहणं ही पहिली अट आहे मुलांना भाषा शिकवताना. खरं तुम्ही आत्ता मगापासून भाषेवर बोलताय, पण ते बोलत असताना तुम्ही म्हणालात की भाषा किंवा शब्द किती कळतात याची आपल्याला कल्पना येत नाही, पण भावना मात्र थेट कळतात. अगदी त्याचा एक परिणाम होतो भावनांचा. तसा बालसाहित्याचा मुलांच्या मनावर काही परिणाम होतो का? अगदी होतो. म्हणजे मुलांच्या मनामध्ये एक प्रकारचं कोवळीक जी असते त्यांच्या मनातली, तो कप्पा तुम्ही मोठे झाल्यावर सुद्धा पाहिजे बरं का राहिलेला. म्हणजे आपण जेव्हा पालक होतो तेव्हा लक्षात येतं की आपल्या मनातला तो कप्पा जिवंत असेल तर आपण आपल्या मुलाला जास्त त्याची जवळीक आपली होते. म्हणजे असं नाही की बालसाहित्य हे फक्त बालांसाठी आहे म्हणून, ते चांगल्या अर्थाने पालकांसाठी शिक्षकांसाठी सुद्धा असतं. जर त्यांनी आपल्या मनातलं बालपण असं छान जागं ठेवलं असेल, एका कप्प्यात जिवंत ठेवलं असेल तर ते त्यांच्यासाठी सुद्धा असतं. आणि तीच तर जगण्यातली खरी मला वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बालपण आपलं बालपण आपल्या हातून दिसटलेलं असतं, पण त्यातलं ते निरागसपण आहे ते जर टिकवून ठेवलं तर आपण वेगळी माणूस म्हणून वेगळी व्यक्ती होतो. म्हणजे आपलं एकूणच सगळं व्यक्तिमत्वच बदलतं, इतकं त्या निरागसपणाचं वेगळेपण आहे. आणि ते निरागसपण हेच तर बालमनाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यांना कसलंच काही म्हणजे हे नसतं, मनात निर्बंधच नसतात, ज्याला सामाजिक किंवा अशा प्रकारचे ते म्हणजे ते निखळपण, अक्षरशः ते जपणं हेच महत्वाचं आहे. त्यानं व्यक्तिमत्वच बदलून जातं आरपार. व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम, आणि हा परिणाम साधण्यासाठी तुम्ही कवितेमध्ये किंवा कथेमध्ये नेमकं कशावर भर देता? आणि याला जोडूनच एक प्रश्न की आपली आज ही मुलं कार्यशाळेसाठी आली होती, तर त्यांनी कथा किंवा कविता लिहिताना कशावर भर दिला पाहिजे? आता एक तर खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. आपलं लेखन आपण तपासलं पाहिजे, मग दुसऱ्यांकडे तपासून घ्या. आपलं आपण पुन्हा पुन्हा तपासलं पाहिजे. आपले कान, म्हणजे आपण मनात वाचताना सुद्धा आपले कान जागे पाहिजेत बरं का. म्हणजे दुसऱ्यांनी ऐकलं तर ठीक आहे, नाही तर आपल्या आपण मनात वाचायचं आणि मनात वाचतानाही कानाला काय खटकतंय ते पाहायचं. तेव्हा भाषेचं हे जे स्वरूप आहे नादरूप आहे भाषा. शेवटी तुम्हाला माहिती आहे की आकाशाचा हे काय आहे गुणधर्म, तर शब्द आहे. त्यामुळे शब्दाचा आवाज येतो. त्यामुळे भाषा ही नादरूप आहे आणि तो नाद हा तिचा प्राण आहे. तर तो आपल्याला जपता आला पाहिजे, हे पहिली अट आहे. त्यासाठी खूप वाचन, खूप ऐकणं, चांगल्या अर्थाने पाठांतर, म्हणजे अर्थ समजून घेऊन, निर्बुद्ध नाही. नाही तर मग आपण कसेही काही शब्द वापरतो. म्हणजे आता समजा धनकवडी की धनकवडी असं कळलं पाहिजे की शब्द कुठे तोडायचा, उच्चार करताना सुद्धा, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. अशा बारीक बारीक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अर्थाचा आनंद मिळवून देतात. आणि वाचनामध्ये जसं आहे तसं एक घरातलं वातावरण की पुस्तकं ठेवलेली हवी तशी घरामध्ये. सांगायचं नाही वाच बस, अजिबात नाही, मुलीच वाचणार नाही. बस सांगितलं की माझ्या वडिलांची आठवण आहे. माझी धाकटी बहीण सगळ्यात खूप माझ्याहून लहान होती, म्हणजे आहे. तर तेव्हा त्या लहानपणाची गोष्ट, तिला सुट्टी होती आणि मलाही कॉलेजला सुट्टी होती. तर मला वडील म्हणायचे तू जायचं आणि लहान मुलांचं एक पुस्तक लायब्ररीतनं आणायचं आणि टेबलावर ठेवायचं. मी आपली जाऊन आज्ञाधारकपणे एक पुस्तक आणून ठेवायचे
आणि दुसऱ्या दिवशी म्हणे बदलायचं. दादा म्हणाले की जा दुसऱ्या मी बदला दादा म्हणायचे जा दुसऱ्या दिवशी बदल आता. म्हटलं तिने हातात पण नाही घेतलं. तू माझं सांगितलेलं ऐक. तिला मी सांगणार नाही तू वाच असं मी महिनाभर केलं. अरे काही वाचत नाही पठ्ठी काही नाही आणि दादा आपल्या मलाच कामाला लावतात. पण नाही, सुट्टी संपत असताना ती पुस्तकाकडे वळली स्वतःहून, कारण तिला सांगितलं नव्हतं. आपण जेव्हा असं आज्ञा करतो ना तेव्हा ती पाळू नये अशी मुलांची अशी एक मानसिकता बऱ्याच वेळेला असते. सगळीच मुलं 100% आज्ञाधारक असू शकतच नाही, ते लक्षात ठेवा. त्याचा कल ओळखला पाहिजे आणि मग ती चांगली वाचते. अजूनसुद्धा भरपूर वाचणारी आहे ती. म्हणजे एक वातावरण पाहिजे घरात. इथे पुस्तकं आहेत, ती त्याला कोणी पसारा म्हणून हिणवत नाही आहे. एवढी पुस्तकं बघा केवढी वाचते असं कौतुक होतं आहे. म्हणजे घरातलं वातावरण पूरक पाहिजे. आता माझी आई शाळेत शिक्षिका मराठीची आणि खूप सुंदर तिचं पाठांतर होतं. तुम्हाला गंमत वाटेल, ती आम्हा सगळ्या बहिणींना अंगाई म्हणून काय म्हणायची, कविता म्हणायची. आणि बालपणी माझं फुलं बागेचा नाद असे फार वगैरे. आणि ती आमच्या कल्याणच्याच कवींची होती, माधवानुचे. मला नंतर कळलं, मी PhDचा अभ्यास केला तेव्हा. आणि मग मोठेपणी आम्हाला वाटायचं की बापरे ही कविताच आपली आई अंगाई गीतं काहीच म्हणत नाही. जे लोकांचे आया म्हणतात रेडिओवर लागतात, कारण तिला कविता इतक्या पाठ होत्या. आता ह्याचा संस्कार कुठेतरी होतो की माझ्या मनात जी काही भाषेविषयीची जी आवड आणि आहे ती अशी नकळत नकळत. आणि ते असं हे वातावरण नकळत संस्कार आहे, कधीच मारून मुटकून होत नाहीत. पाऊस जोरात पडतो मुसळधार आणि वाहून जातो. शेतीला आवश्यक असलेला पाऊस कसा असतो, भीज पाऊस. आवाज न करता येतो, अत्यंत हलका असतो, जमिनीत खोल मुरतो. संस्कार हे असे न कळत न बोलता आपण आत पोहोचले पाहिजेत. आणि ते अतिशय अवघड काम आहे. आपल्याकडे बोधाचे डोस देणारं साहित्य भरपूर आहे, त्याचा काय प्रभाव पडतो मला कल्पना करता येत नाही. पण खरं उत्कृष्ट साहित्य हे असं बोधवादी असू शकत नाही. ते तुम्हाला आतून उमलायला लावणारं असतं. आणि आतून जाग येणं, आतून उमळणं हा फार सुंदर आणि वेगळा अनुभव आहे. तो मग नंतर कळतो की अरे त्याचा अर्थ असा होता. असंही काही वेळेला मुलांना होतं की ही कविता असं सांगते बरं का. म्हणजे मगाशी ती बघा ना, पडू आजारी मौज हिचं वाटे भारी. लोकांना आजारपण हे किती त्रासदायक वाटतं. आणि त्या कवीने बघा किती वेगळी दृष्टी दिली आपल्याला, आजाराकडे पाहायचीच, हो की नाही. म्हणजे हे जे काही हा संस्कार आहे, पण हा संस्कार म्हणून कुठेही आला नाही. शब्दसुद्धा आणला नाही. तर वाऱ्यावरची कविता, वारा शब्द आणला का. म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देणं, तुम्हाला आतून जागं करायला मदत करणं, हे चांगल्या साहित्याचं लक्षण आहे. आणि तसं साहित्य आता जरा कमी होत चाललंय अशी मला खंत आहे. म्हणजे तुमची काय प्रक्रिया असते कथा लिहिताना किंवा कविता लिहिताना? तुम्ही कवी किंवा लेखक म्हणून त्या सगळ्याकडे कसं पाहता? बरोबर आहे, मी सांगते. म्हणजे माझ्याकडे मी काहीतरी त्याचं उदाहरणच काढलं आहे. ते तर मी सांगितलं ना नातीची गंमत, तर त्या माझी कविता आहे बघा, आजीची भाषा, ती वाचून दाखवते मी. म्हणजे कशी बघा, म्हणजे असं ते माझ्या डोक्यात राहिलं. माझ्या नातीने जे म्हटलं ना, पिशवी अमुक तमुक, आणि मग मी कविता लिहिली आजीची भाषा. रोज सकाळी उठल्या सरशी आजी मला म्हणते कशी, लागली का झोप बीप नीट, घासलेस का दात बीत. दुपारी जेवायच्या वेळी चालू तिच्या प्रश्नांच्या फैरी, हातबीत धुतले ना, बुकबीक लागली आहे ना. रात्री गोष्ट रंगवून सांगते तेव्हाही ती हळूच म्हणते, स्वप्न बिप्न पडतं का ग, भूताविताला घाबरू नको ग. भाषेमध्ये आजी अशी बी पेरत असते सारखी, भाषेमध्ये आजी अशी बी पेरत असते सारखी. आजी बीजी म्हणू का तुला, आजी बीजी म्हणू का तुला, म्हणताच ती हसते खी, म्हणताच ती हसते खी. आणि आता कविता कशी सुचते याचं एक कविताच आहे त्याच्यावरची, ती तुम्हाला ऐकवते बघा. तुमच्या भाषेत लिहिली आहे, म्हणजे आजच्या. तुम्हाला माहिती आहे की एक आगळे ॲप आहे. ॲप तुम्हाला माहिती असतं, मुलांना पण माहिती असतं ना ॲप. एक आगळे ॲप आहे माझ्यामध्ये जडून, छान जोडते त्यास जे दिसते आतून बाहेरून. म्हणजे आत आपलं एक जागं ॲप आहे जणू काही, आणि ते बराबरा वेगळं काम करतं. कधी किरण टपकतो, कळी फुलते खुलून, खट्याळ वारा बघतो, पळत सुटतो धूम, खार सुळकन फिरते, लपते अधूनमधून,
ॲपमधून येते सारे रंग नवे लेऊन. म्हणजे रोजचंच दृश्य आहे, पण माझ्या कवितेत ते सगळं वेगळ्याच प्रकारे त्याची जोडणी होते. त्या जोडणीलाहीच महत्त्व आहे. कधी दिसते मला स्वप्नच वाटते अजून, हॅरी पॉटर येतो पिशी मावशीकडून. बघा म्हणजे काय काय डोक्यामध्ये कसली कसली जोडणी होते बघा. हेंगाड वेंगाड हेंगाड वेंगाड शब्द तिचे ऐकून हॅरी म्हणे लय भारी, मी गेलो की नादावून. म्हणजे आपले मराठी जास्त भारी आहे असं त्याला वाटतं हॅरी पॉटरला. मिळेल का ॲप आपोआप फक्त डाउनलोड करून? आता ॲप फार झाले ना, कुठेही पटकन डाउनलोड माहीत नाही मला मुळीच ते आले कसे कुठून. तेव्हा ही जी काहीतरी एक निर्मिती प्रक्रिया आहे ना, ती पुन्हा गूढच आहे. ती 100% त्याचं काही आपल्याला गणित सोडवताना कशा स्टेप बाय स्टेप गेलं की येईल असं त्याचं काहीही तुम्हाला उत्तर शोधता येत नाही. ही त्याची खरी गंमत आहे. आणि ती टिंब कविता माझी जी माझ्या म्हणजे खूप तुम्ही मगाशी उल्लेख पण केला, ती वाचून दाखवते काना मात्र. हां, आता हे एक माझ्या पुस्तकाचं नाव ते सांगते जरा गंमत. निर्माण कसे झालं, दुधाचे दात नाव आहे. गंमत वाटते म्हणजे खरंच काय गंमत असते. मला काहीतरी एक 55 वय असेल माझं. माझा एक आज दात दुखला म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी तपासला आणि म्हणाल्या की हो तो होता पडेल. आणि मग म्हणाले की तुम्हाला एक गंमत सांगू का? म्हटलं काय गंमत काय आता दात पडणार यात. त्यांनी काय सांगितलं, तो तुमचा दुधाचा दात होत आहे. म्हणे असे अपघात होतात निसर्गात. म्हटलं चांगलं आहे की, म्हणजे आता पुन्हा येतोय की काय माहीत आला नाही आहे. पण एखादा दुधाचा दात असा टिकून राहतो म्हणून बहुतेक मी लहान साहित्य लिहिते, बाल साहित्य की काय माहीत नाही. आणि मग मी आहे दुधाचे दात हे मला इतकं भारी वाटलं की माझ्या कविता संग्रहाचं नाव मी तेच लिहिलं. आणि त्याच्यावर कविता पण माझी, मग एक आजोबा आणि नातू यांचं काय जमतं, दोघांना दात नाहीत ना. असं एक नवीन मला त्याचं एक रहस्य कळलं. असं ते असे खूप गमती असतात. तेव्हा आपल्या भोवताली जे घडतं ना त्यातच सगळं ते असतं, कवितेचं बीज. फक्त ती आपण कशी जागरूकपणे घेतो याला फार महत्त्व आहे. टिंब कविता माझी बघा. आता हे काय आहे, माझ्याबाबत एक चांगली गोष्ट झाली की मला भाषेविषयी, भाषा हा माझा छंद आहे. भाषा हा माझा अभ्यासाचा विषय आहे. मी PhD पर्यंत मराठीतच सगळा ध्यास केला. इतका की 11वीला मी पहिली आले तर शाळेत आम्हाला विचारा की तुम्हाला कोणतं पुस्तक हवं. तर मी काय मागितलं असेल, मराठी वाङ्मयाचा इतिहास संपादक राश्री जोग 11वीला. हा म्हणजे एवढा ध्यास होता मला. म्हणजे अभ्यास विषय तोच आणि व्यवसाय पण तोच. त्यामुळे म्हणजे मराठीसाठी माझ्या सगळ्या गोष्टी ह्या एकरूपच झाल्या. असं नाही झालं की छंद वेगळा आहे. आणि त्यामुळे अधिक भाषेचा मला ध्यास पूर्ण करता आला. तर तसा अभ्यास करताना मला लक्षात आलं की अनुस्वारी एक लहान मुलासारखी खोडकर गोष्ट आहे भाषेतली. आणि मग माझी ती कविता आहे. त्या कवितेने मला त्रास पण दिला कारण ती माझ्या नावाशिवायच फिरली. एकदा एक टिंब इकडे तिकडे हिंडले, शब्दांच्या बागेमध्ये फुलपाखरू झाले. नदीचा केला नंदी, लहान मुलासारख्या खोडकर लिहिलाय. नदीचा केला नंदी, माडीची केली मांडी, बाबूचा केला बांबू, कुडीची केली कुंडी, शेडीची झाली शेंडी, अगं झालं अंग, भाडे बनले भांडे, रोग बनला रंग. हे केवढे प्रताप केले बघा. हिंडून हिंडून असे टिंब अगदी दमले, लहानच ना बाळटे, वाक्याच्या शेवटी येऊन पूर्ण विराम बनले. म्हणजे हे जे काही म्हणजे भाषेच्याकडे पाहिजे माझी अभ्यासाची दृष्टी आणि बालमनाचा हे रूप त्यात पाहण्याची दृष्टी एकरूप झाली. आणि त्यामुळे हे जमलं. असं आहे ते सगळं. हे सगळंच जुळून आलं खरं. आता आपण मुलांचे प्रश्न घेऊया. चालेल, तयार आहात? विचारा विचारा. पालकांनाही काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे. तुम्ही पहिली कविता कधी लिहिली तुम्हाला आठवतंय का? कोणी विचारला प्रश्न हा? अरे वा, चांगला प्रश्न विचारला. बरं झालं मी विसरले तुला सांगायला. माझ्या घरचं वातावरण सांगितलं. आई शिक्षिका होती, पाठांतर होतं. शैलजा वैद्य ती सुभेदार शिक्षिका होती. आणि वडील रामवैद्य ते कल्याणमध्ये खूप सामाजिक कार्य करायचे. त्यात वाचनालयात होते उपाध्यक्ष, गायन समाजात कार्यवाह होते वगैरे वगैरे. आमच्याकडे खूप मोठे मोठे लेखक यायचे जेवायला. चाळीतलं 2 खोल्यांचं घर होतं तरीसुद्धा. अगदी विठ्ठलराव गाडगीळ आलेत, नंतर आपले गंगाधर गाडगीळ आलेत. असे मोठे मोठे लेखक आमच्याकडे येऊन गेलेले होते. 7 वर्षाची मी असेल. आणि असे दुपारची वेळ होती. मला काही दुपारी झोपायची सवय नव्हती. मी जिन्यावर अशी एकटी बसले होते
आणि मला एकदम म्हणजे इतकं तो कडक उन्हाळा होता, काहीच आनंददायक नव्हतं. मी मनाने गेले वेगळ्याच ठिकाणी वातावरणात आणि बाग या विषयावर कविता लिहिली. 7वी वर्ष 7 आणि ती दाखवली आईवडिलांना. वडिलांनी कौतुक केलं, ताबडतोब डायरी बिरी दिली मला. ती कविता पाठवली आणि त्या काळच्या नवशक्तीत ती छापून पण आली आणि हे चालू राहिलं कौतुक माझं की तेव्हा ही माझी पहिली कविता. पुढे सुद्धा आमच्या गावाकडे एकदा मनमोहन कवी आले होते शेजारी अर्दिनकडे आणि मग दादानी माझ्या वडिलांना दादा म्हणते मी, त्यांनी कौतुकाने सांगितलं की माझी लेख कविता करते ती की वही दाखव. मग मी वही दाखवल्यावर त्यांनी माझ्या कविता अशा पाहिल्या आणि ते शीघ्र कवी होते मनमोहन. त्याच्यावर 4 ओळीच्या कवितेत ताबडतोब अभिप्राय दिला की शब्दा शब्दातून फुललेला रम्य निलिमा दिसला बाळे, प्रयत्नाते यश येई हाती, येतील साध्याची आभाळे. तो मला लक्षात राहिलं आणि त्यांचा आशीर्वाद मला एक प्रकारे त्या मिळाला. आणि शीघ्र कविता कशी असते हेही कळलं की असे झपकन सुचलं. तेव्हा असे काही सुंदर क्षण आहेत. हां, काय असतं आपल्या मनात काहीतरी एक सतत डोक्यात विषय असतात. म्हणजे इतरांपेक्षा कवीचा जरा विचार करणं वेगळं असतं. कवी हा जो असतो ना तो म्हणजे चालत असतो रस्त्यावरून, पण त्याचं लक्ष कुठेतरी पक्षी कुठे गेलाय, मग आकाशाचा रंग बदलला बरं का, एकदम जांभळा झाला, आत्ता गुलाबी होता तो, अशा बारीक बारीक गोष्टी तो टिपत असतो. कवीच्या मनाचे हे खेळ असतात, ते लोकांना लक्षात पण येत नाही आणि त्यातून त्याच्या मनात ते सगळं एकत्र असं छान कसं काय फुलून एकत्र येतं त्याचं रहस्य कोणालाच सांगता येत नाही की त्याला हा आकार कसा काय आला इतका सुंदर. कारण त्यासाठी खूप गुंतागुंतीची आत काहीतरी घडामोड घडते. कोणते शब्द हवेत, मग थोडीशी कविता काय कायला वाचूनही आपल्याला अधिक चांगली करता येते, त्यात काही चूक नाही. म्हणजे शिस्पेन्स लिहिलेलं टोक असलं की कविता चांगली लिहिते, धारदार होते असं नाही. तर त्यासाठी आपण आपल्यालाही पुन्हा पारखून घ्यावं लागतं अनेकदा, पण ते मजा असते त्यात आणि लिहून ठेवायची. आता सुचले तर आता मी खूप विषय मला सुचलेत. मी जोडाक्षर विरहित कथा गोष्टी लिहिते मुलांसाठी. मी कथाच म्हणते, गोष्ट नाही म्हणत, कारण जोडाक्षर विरहित लिहायचं आहे ना. आणि मग मी आता बसल्या बसल्या मला खूप विषय सुचले. आता एक विषय सुचला की असं काही नाही, मी तुमच्याशी बोलत असतानाही मला सुचत असतं बरं का. म्हणजे एका बाजूने मी माझं काम करते, स्वयंपाक करते आणि माझ्या मनात दुसरा काहीतरी एक कप्पा आहे तो सारखा जागा असतो. तसं मला एक विषय सुचला की हरवलेला ढग. आता हा विषय मला संबंध ती गोष्ट दिसली सुद्धा अशी की काय झालं असेल, कसा हरवला काय. आता हे जे काही मला सुचलंय ते लिहायला मला आत्ता वेळ नाही. मी तो विषय लिहून ठेवला कारण तो डोक्यातनं निसटून पण जाईल, काय सांगता येत नाही, कारण रोजची एवढी कामं असतात. तेव्हा अशी एक जवळ डायरी ठेवायची, त्यात पटकन टिपून ठेवायचं की हे आपल्याला सुचलंय. तेव्हा सुचणं आणि लिहून पूर्ण होणं यात खूप वेळ जातो काय वेळेला. तेव्हा ती सगळ्यात आणि पुन्हा स्त्री असणं, मग ती रोजची कामं, हे सगळं आहे. पण माझ्या सुदैवाने माझे आईवडील आणि माझे पती हयात नाही आहेत, पण त्यांनी माझ्या कवितेचंही खूप कौतुक केलं आणि त्यामुळे मला कोणी त्रास नाही दिला की अगं ते दूध ओतू जाईल, गेलं की ओतू, काही नाही. म्हणजे ते असे येऊन बघायचे मी लिहिते का, मग स्वतः जाऊन गॅस बंद करायचे की ठीक आहे, इथं काही लक्ष नाही तुझ्याकडे. म्हणजे हे सुद्धा कवी पण जपणं सुद्धा घरानी हे पण फार महत्त्वाचं आहे आणि ते नशिबाने मिळालं मला सगळं असं. तुमचे पहिले आदर्श कोण होते म्हणजे कवी म्हणून? हां, बरोबर आहे. इंदिरा संत आवडायच्या मला, वसंत बापट ते मला ते शिकवायचेच. नंतर विंदा करंदीकर मला आवडतात, नारायण सुर्वे आवडतात, अनेक कवी. म्हणजे मी तर म्हणजे काय केलं आहे माझं नशिबाने, मग मी किती अभ्यास सगळ्या कवितेत काय केला. तर माझ्या काव्याचा प्रबंधाचा विषय आहे 1920 ते 45 मधली कविता आणि काव्य समीक्षा. म्हणजे ते सगळं वाचून झालं 1920 पासून. नंतर मी वाङ्मयाच्या इतिहासासाठी पुढच्या 50 ते 75च्या याच्यावर लेख लिहिले. म्हणजे ते 50 ते 75 मधले सगळ्या कवींचा अभ्यास झाला. 75 ते 2000 पुन्हा मलाच सांगितलं, म्हणजे तोही माझा अभ्यास पूर्ण झाला. आणि आत्ता 2000 ते 2020 मधल्या कवींच्या कवितांवर मी लेख लिहून दिला 100 पानी. तुम्हाला माहिती असेल कॉन्टिनेंटल प्रकाशनचा प्रदक्षिणा नावाचा ग्रंथ असतो समीक्षेचा, त्यासाठी. आणि त्यामुळे सगळा तो काळ माझ्या समोर आहे, सगळे कवी त्यातल्या, आणि प्रत्येकाची कविता वेगळी आहे. मला आत्ताची आता हेमंत दिवटे इतके सुंदर कविता लिहितात, वेगळ्या लिहितात अगदी आजच्या काळातल्या. मला त्यांची कविता फार आवडते, वेगळीच कविता आहे ती. कवयित्रींमध्ये सुद्धा मला आचार दिसेल की तुम्हाला नीरजाची कविता चांगली आहे, सिसिलिया कार्व्हालो यांची कविता चांगली आहे, अनेक कवयित्री आहेत छान कविता लिहितात. प्रज्ञादया पवार यांच्या कविता काही चांगल्या आहेत, अनेक कवयित्री आहेत. प्रभा गणोरकरांची कविता तर मी अशी एक डायरी केली होती तरुण असताना, आणि मला आवडणाऱ्या कवितांची वही अशी डायरी, त्यात प्रभा गणोरकरांच्या कविता लिहिलेल्या आहेत मी, मला आवडणाऱ्या. अशा अनेक कवींच्या कविता मी टिपून ठेवल्या होत्या. म्हणजे तो छंद लागतो आपल्याला मनाला.
आणि ते त्यातलं मग आपण वाचत वाचत आपली कविता घडते मग स्वतंत्र अशी. तुम्हाला जेव्हा कविता सुचते तेव्हा ते यमक कुठनं शोधतात? म्हणजे कधी कधी यमक सापडत नाही तर ते कुठनं मिळतं? म्हणून तर माझ्या सगळ्याचं नाव मी यमकांची शिडी ठेवलं आहे. यमकांची शिडी चढल्याशिवाय कवितेची दहीहंडी फुटतच नाही, कळलं? आणि ते यमकांची शिडी चढायची म्हणजे काय? पु ल देशपांडे यांनी चेष्टा केली आहे कवींची, माहिती आहे का तुम्हाला? एक कवी कविता लिहितोय आणि मग तो विचारतो, अरे मग त्याला काही यमक सुचत नाही, अडलाय. मग त्याला पु ल म्हणतात की अरे प्राचीला गच्ची यमक चालतंय का बघ, प्राचीला गच्ची. आता गच्ची हे काय यमक आहे का? तेव्हा अशा प्रकारे यमक सुचणं हा एक दैवी जणू काही असा आशीर्वाद असतो असं कवी ग्रेस म्हणतात, मी नाही म्हणत. सहज यमक सुचणं, नाही तर मग काय शब्दकोश काढून चला या अक्षराचा शेवट. आणि ते यमक तुम्हाला वाटतं तर ते कानाला जुळलं पाहिजे. म्हणजे एक होता पोपट, तो होता भलताच धीट, किंवा त्याच्या अंगात घातला होता कोट, हे यमक आहे का? नाही. का? कारण टला ट जुळलाय. टला ट रिलारी जन म्हणे काव्य करणारी, पण तो टला ट उच्चार बरोबर आहे का? एक होता पोपट, तो त्याने घातला कोट, उच्चार जुळला नाही. तो होता धीट, उच्चार जुळला नाही. म्हणजे उच्चार पण महत्त्वाचा असतो, नुसता टला ट नाही चालत जुळून. आणि त्यामुळे आपली शब्दावर इतकी हुकमत असावी लागते की ते कितीतरी यमक आठवतील, पण ती सगळी खोडून काढायला लागतात की नाही हे नाही बरोबर, हे नाही बरोबर. तो काही खेळ नाही आहे. आणि पुन्हा आपण आता इथे खेळ म्हणून घेतला, ठीक आहे, पण तो खेळ नाही आहे, लक्षात घ्या. त्यासाठी एक आपली चांगली तंद्री लागली पाहिजे. आपण एकरूप झालो पाहिजे त्या कवितेच्या विषयाशी. आणि मग तो शब्द जो असा समोर आपल्या येईल ना, नवीनच शब्द असेल काही वेळेला एखादा सुचलेला, जसा झपूरझा सुचला केशवसुतांना, झपूरझा नवा शब्द सुचला त्यांना, मराठीच्या कोशात नव्हता तो, लक्षात घ्या. तेव्हा काही वेळेला कवींना असे नवे शब्दसुद्धा सुचतात की ते यमकाची वाट पाहत थांबत नाहीत. आणि जे असे कोश पाहून यमक करतात ना, त्यांची चेष्टा केलेली आहे एकदा. आचार्य अत्रे यांनी विनोदी कविता लिहिल्या आहेत. त्यात एक कवी येतो आणि तो खूप असं सगळं घेतो सामान, पुस्तकं कोशबिश, आणि सांगतो मला त्रास देऊ नका, मी कविता लिहितोय. मग सगळे आपले बाबा कविता लिहितोय नाही का. आणि रात्र होते, काय बाहेरच येत नाही, 4 तास झाले, 5 तास झाले, काय कविता लिहितोय. म्हणून शेवटी वरती चढून बघतात, आवाज असा आधी गंभीर येतो, असं वाटतं की याला महाकाव्य सुचलं की काय एवढं गंभीर. तर तो चांगला ढाराढूर झोपून घोरत असतो. तेव्हा सोंग घेऊन कविता लिहिता येत नाही, ते कुठेतरी आत तुमच्या आधी असावी लागते, मग ती प्रकट होते, हे लक्षात घ्या. मला स्वतःलाच एक प्रश्न आहे की तुम्ही समीक्षक म्हणूनही प्रसिद्ध आहात, आणि आत्ता तुम्ही उल्लेख केला तसं की तुम्ही समीक्षात्मक लेखही लिहिलेले आहेत. तर या समीक्षेचा लेखन करताना काही परिणाम होतो का? किंवा मी हे असं लिहिलं तर त्याची समीक्षा अशी होईल, असा काही विचार लेखन करताना असतो का डोक्यात? एक आहे की मी पहिल्यांदी कवी आहे, म्हणजे कारण मला पहिल्यांदी कविता सुचली, त्यामुळे माझी मूळ ओळख मी कवयित्री कवी अशीच ठेवते, हे लक्षात ठेवा. मी समीक्षा करते, लिहिलंय, मला समीक्षा खूप वाचली आहे, आवडते, ती दृष्टी फार महत्त्वाची आहे मला स्वतःसाठी सुद्धा. मात्र मी आधी कवी आहे हे मी कधीही विसरत नाही. म्हणजे मला कविता सुचल्यावर मी ती लिहून ठेवणार, मग 8 दिवसांनी बघीन, मग माझा समीक्षक जागा झालेला असेल, मग ते म्हणाले काय कविता आहेत, काय नवीन आहे, मग मी ताबडतोब ती पाठवायची घाई करणार नाही, ती बाजूला ठेवून देईन, कदाचित रद्दच करून टाकीन, कारण फुलीसुद्धा मारीन. म्हणजे समीक्षक माझा जागा असतो, तो काम करतो, पण मी त्याला नंतर स्थान देणार आणि त्याचा उपयोग होतोच. म्हणजे अनेक वेळेला परिष्करण करणं, म्हणजे आपलं तपासणं आपण लिहिलेलं लेखन, हे करताना माझ्यातला समीक्षक मला मदत करतो की नाही हे काहीतरी यात काही नवीन नाही आहे, आपण हे काय लिहिलं आहे, असं अनेकांनी लिहिलं आहे आजपर्यंत, ते कशाला लिहितोय आपण? कारण मी वाचलं आहे बरंचसं, मग किंवा ह्यांचा हा शब्द आपण कवितेत तोच वापरला की काय, तीच कल्पना आली आहे, ती आधी बाजूला टाकली पाहिजे. तेव्हा माझ्या वाचनाचा, समीक्षेचा, अभ्यासाचा परिणाम माझ्या कवितेला गुणवत्ता वाढायला नक्कीच होतो, नकळत. पण मग संपादनाचं कसं करता तुम्ही? संपादन सुद्धा काय आहे, संपादन म्हणजे समीक्षाच आहे, लक्षात घ्या. संपादकाकडे व्यासंग पाहिजे, एक तर समीक्षा दृष्टी पाहिजे, आणि अतिशय चांगल्या प्रकारचा अभ्यास, म्हणजे भाषेचा, नंतर साहित्याच्या इतिहासाचा, अशी एक बैठक पाहिजे. केवळ समोर आहे ते वाचून संपादन नाही करतायत. तुम्हाला म्हणजे श्रीपू भागवत अतिशय उत्तम संपादक होते, ते किती बारीक सूचना देत असत, आणि त्यांची समज साहित्याची किती दांडगी होती. G.A. कुलकर्णींची त्यांची पत्र वाचा, असे खंड आहेत पत्रांचे,
ते किती चांगल्या प्रकारे सांगायचे की तुमचं हे जे आहे ना हे जरा तुम्ही पुन्हा तपासून पहा असं सांगायचे. असं नाही सांगत की हे चुकीचं आहे, तुम्ही जरा पुन्हा विचार करा. असं सांगणारे भेटणं हेच भाग्य आहे कवीला. लोक धैर्यच करत नाही. हल्ली तर काय वा 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 असं चालतं, तुझी वा वा मी वा वा, असं नाही. ते चांगली समीक्षा ही साहित्याला उपकारक असते आणि त्यामुळे ती फार महत्त्वाची आहे. मॅम, पहिला काव्यसंग्रह तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी प्रकाशित केलात आणि त्या काव्यसंग्रहाचं नाव समजेल हो, का? आभाळाचा फळा आहे पहिला आणि तो अगदी 1992चा आहे आणि त्याला राज्य पुरस्कार मिळाला. हो, 1996ला दुसरा आला काना मात्रा, त्यालाही राज्य पुरस्कार मिळाला. आणि माझ्या कविता संग्रह माझा प्रौढांचा नंतर आला, कारण आधी मी बालकविता लिहित होते आणि त्याच्या आधी मी तर बडबडगीतच लिहायचे. मग मुलीच्या जन्मानंतर मी बालकविता लिहायला लागले. असं ते बदलत गेलं एक प्रकारे. आणि मग माझा पहिला संग्रह कवितांचा आहे स्पर्शरेषा, मग आहे प्रकाशाचे अंग, नंतर आहे जगण्याच्या कोलाहलात आणि चौथा संग्रह आहे मी काळ रांधत ठेवलाय. हा चौथा कविता संग्रह आहे माझा. आणि माझी 41 पुस्तकं झाली आहेत आत्तापर्यंत. त्यात समीक्षा आहे, संपादन आहे, कविता आहे, भाषाविषयक लेखन आहे, लहान मुलांसाठीचं लेखन आहे, ललित लेखन आहे, सगळ्या प्रकारचं लेखन मी लिहिते. कथा पण लिहिल्यात, गोष्टीसुद्धा लिहिल्यात मी काही, पण त्याचं मी पुस्तक नाही काढलं अजून. आता येतील अनेक पुस्तकं. चालू आहे सध्या. आज आपल्या ह्या आनंद महोत्सवाच्या निमित्ताने निलिमाताई इथे आल्या, आपल्याला कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केलं आणि एक छान सकस अशी मुलाखत दिली. त्याबद्दल मी त्यांचे शिक्षण विवेकच्या वतीने आभार मानते.